हॅलो स्टुडंट्स, तर आजच्या लेक्चरमध्ये आपण ब्रांच अकाउंटिंगची डेटा सिस्टीम आहे त्याच्यावरती एक प्रॉब्लेम बघणार आहोत. तर हा प्रॉब्लेम आपण बघू. FY BCom आणि TY BComच्या विद्यार्थ्यांसाठी हा टॉपिक ॲप्लिकेबल राहील. सो लेट्स गेट स्टार्टेड. प्रॉब्लेम दिलेला आहे. प्रॉब्लेमच्या डिटेल्सवरून आपण सोल्युशनवरती जाऊ. हेड ऑफिस आणि ब्रांचमधले जे ट्रान्झॅक्शन आहे ते ब्रांच अकाउंटमध्ये रेकॉर्ड केले जातात. श्रेया ट्रेडर्स प्रवरानगर ब्रांच ॲट नांदेडला त्यांची ब्रांच आहे. हेड ऑफिस इनव्हॉइसेस गुड्स टू ब्रांच ॲट कॉस्ट प्लस 33%. ब्रांच ट्रान्सफर ऑल कॅश रिसिव्ड टू हेड ऑफिस डेली. जी काही कॅश ब्रांचकडे जमा होते डेली ती हेड ऑफिसला ट्रान्सफर केली जाते. इनव्हॉइसेस म्हणजे सेंट. हेड ऑफिस ब्रांचला गुड्स सेंड करते कॉस्ट प्लस 33%. ऑल ब्रांच एक्सपेन्सेस पेड बाय हेड ऑफिस. ब्रांच एक्सपेन्सेस हेड ऑफिस पे करतं. डिटेल्स फॉर द इयर 2023-24. जे आपलं इयर आहे ते आहे 23-24. प्रिपेअर नांदेड ब्रांच अकाउंट, ब्रांच डेटर्स अकाउंट, पेटी कॅश अकाउंट, ब्रांच पेटी कॅश अकाउंट इन द बुक्स ऑफ ॲज इट वुड ॲपियर इन द बुक्स ऑफ HO, इन द बुक्स ऑफ हेड ऑफिस श्रेया ट्रेडर्स प्रवरानगर नांदेड ब्रांच. तर आधी ब्रांच अकाउंटचं थोडंसं तुम्हाला ओव्हरव्ह्यू देतो मी. हे ब्रांच अकाउंट आहे. डेबिट क्रेडिट. सोल्युशन आणि क्वेश्चन तुम्ही नोटबुकमध्ये लिहून घ्यायचं आहे, त्यानंतरच व्हिडिओ बघायचा आहे. नोट्स डाउनलोड करून क्वेश्चन सोल्युशन लिहून घ्या, म्हणजे तुम्हाला तुमच्यासमोर सोल्युशन राहील, बेनिफिट होईल. पर्टिक्युलर रुपीज. डेबिटला येतो ओपनिंग बॅलन्स, क्रेडिटला येतो क्लोजिंग बॅलन्स. डेबिटला येतात गुड्स सेंड, क्रेडिटला येतात गुड्स रिटर्न, आणि जो ओपनिंग बॅलन्स आहे त्याचा प्रॉफिट कॅन्सल केला जातो क्रेडिट साईडला, आणि जो क्लोजिंग बॅलन्स आहे त्याचा प्रॉफिट केला जातो तो डेबिटला. प्रॉफिट कॅन्सलेशन, लोड कॅन्सलेशन आपण कसं करायचं ते बघू. डेटर अकाउंट आणि पेटी कॅश अकाउंट. पर्टिक्युलर रुपीज, डेबिट क्रेडिट. वन बाय वन ट्रान्झॅक्शन बघू. ट्रान्झॅक्शन तुम्ही सेपरेट नोटबुकमध्ये ट्रान्झॅक्शनची एंट्रीज काय होतील ते लिहून घ्यायचं आहे. मी इथं सांगणार पण आहे. 2023-24मध्ये कोणकोणते ट्रान्झॅक्शन आले. पर्टिक्युलर रुपीज, ब्रांच स्टॉक 1 एप्रिल 2023, 2023 स्टॉक डेटर पेटी कॅश म्हणजे किरकोळ कॅश, छोटी रक्कम. ओपनिंग बॅलन्सेस दिलेला आहे. ओपनिंग बॅलन्सेस येतात ब्रांच अकाउंटच्या डेबिटला. ही ब्रांच अकाउंट आहे त्याचं डेबिट साईड टू ओपनिंग बॅलन्स. स्टॉक डेटर कॅश 1,34,000. आन्सर आला आहे 1,54,000 ओपनिंग बॅलन्सेस. ब्रांच अकाउंट डेबिट साईड. 1, 2, 3 डन. गुड्स सेंड टू ब्रांच ॲट इनव्हॉइस प्राईस 4,20,000. ब्रांचला गुड्स सेंड केले HO प्रवरानगरने. ब्रांच अकाउंटच्या डेबिट साईडला मगाशी सांगितलं टू गुड्स सेंड टू ब्रांच किंवा गुड्स रिसिव्ड फ्रॉम HO. कोणाकडून मिळाले? HO कडून मिळाले. ₹4,20,000. आता हे जे 4,20,000 आहे आणि ओपनिंग स्टॉक जो आहे ब्रांचचा 1,20,000, याचा प्रॉफिट कॅन्सल करावं लागेल, लोड कॅन्सल करावं लागेल. तो लोड किंवा प्रॉफिट कसा कॅल्क्युलेट केला जातो? वर्किंग नोट नंबर 1, कॅल्क्युलेशन ऑफ लोडिंग और प्रॉफिट एलिमेंट. जो गुड्स HOने ब्रांचला पाठवला त्याच्यामध्ये प्रॉफिट इन्क्लूड आहे, तो प्रॉफिट इलिमिनेट करावं लागेल, डिलीट करावं लागेल, रिमूव्ह करावं लागेल त्या फिगरमधून. सेलिंग प्राईस इज इक्वल टू इनव्हॉइस प्राईस इक्वल टू कोणती पण अमाऊंट म्हणतो, कॉस्ट प्राईस प्लस प्रॉफिट. कॉस्ट प्राईस लेट्स ₹100. कॉस्ट प्राईस ₹100 असेल तर प्रॉफिट झाला 33.33. सेलिंग प्राईस तुमची आलेली आहे 133.33, 133.33. लोडिंग किंवा प्रॉफिट एलिमेंट, इज इक्वल टू PE, प्रॉफिट डिवायडेड बाय सेलिंग प्राईस किंवा इनव्हॉइस प्राईस. प्रॉफिट आहे 33.33. हा बघा 33.33 डिवायडेड बाय सेलिंग प्राईस 133.33 इतक्यात काढली. ॲन्सर आलेला आहे 1/4 किंवा
24%, 25%. ओपनिंग स्टॉकचा प्रॉफिट कॅन्सल करायचं, इथे ॲरो करून केले बघा. प्रॉफिट कॅन्सल केला जाईल अपोजिट साईडला, लोड कॅन्सल केला जाईल अपोजिट साईडला. हा लोड कॅन्सल केला बघा. बाय स्टॉक रिझर्व 1,20,000 इंटू 25%, आन्सर आलं 30,000. गुड्स सेंड टू ब्रँच, त्याचा प्रॉफिट कॅन्सल केला, इथं बघा ॲरो करून लिहिलं आहे. पॉईंट नंबर 4 जो आहे त्याची ट्रीटमेंट इथं बघा 4.1. हे एक्झाममध्ये तुम्ही लिहायचं नाही, तुमच्या अंडरस्टँडिंगसाठी इथं लिहिलेलं आहे. ठीक. बाय गुड्स सेंड टू ब्रांच अकाउंट 4,20,000 इंटू 1/4, आन्सर आलेला आहे 1,05,000. याला म्हटलं जातं कॅन्सलेशन ऑफ प्रॉफिट इन ऑर्डर टू शो द ट्रान्झॅक्शन ॲट कॉस्ट प्राईस. 4,20,000 मायनस 1,05,000 तुमची येईल कॉस्ट व्हॅल्यू. ठीक आहे, लिहिण्याची पद्धत आहे. प्रॉफिट कशा पद्धतीने कॅन्सल करायचं ते बघितलं आपण. पुढं चला. गुड्स रिटर्न टू हेड ऑफिस ॲट इनव्हॉइस प्राईस 36,000. गुड्स सेंड केले तर डेबिट, गुड्स रिटर्न केले ब्रांचनी तर क्रेडिट. बाय गुड्स रिटर्न फ्रॉम ब्रांच टू HO 36,000, याचा प्रॉफिट कॅन्सल करावं लागेल. हा नंबर पॉईंट नंबर 5 बघा, ट्रान्झॅक्शन नंबर 5, त्याचा प्रॉफिट कॅन्सल करावं लागेल. इथे ॲरो करून लिहिलं आहे बघा. टू गुड्स रिटर्न बाय ब्रांच, लोड कॅन्सलेशन प्रॉफिट कॅन्सल. इथं शब्द पाहिजे गुड्स सेंट नाही, गुड्स रिटर्न बाय ब्रांच, प्रॉफिट कॅन्सलेशन 36,000 इंटू 1/4, 36,000 इंटू 25%, ₹9,000. नेक्स्ट ट्रान्झॅक्शन डन. कॅश सेल्स, काय एंट्री पास होईल? कॅश अकाउंट डेबिट टू कॅश सेल्स, परंतु आपल्या इथं सेल्सचा अकाउंट नाही. कोणता अकाउंट आहे? ब्रांच अकाउंट आहे. ट्रान्झॅक्शन नोट डाऊन करून घ्या नोटबुकमध्ये. कॅश अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट, कॅश अकाउंट डेबिट टू ब्रांच अकाउंट 66,000. ब्रांच अकाउंटला क्रेडिट दिलेलं आहे. बाय कॅश ऑब्लिक बँक अकाउंट, बाय कॅश ऑब्लिक बँक अकाउंट कॅश सेल्स ₹66,000. ट्रान्झॅक्शन नंबर 6 इथं लिहिलेलं पण आहे बघा, इथं बघा लिहिलेलं आहे. नेक्स्ट ट्रान्झॅक्शन, सगळे ट्रान्झॅक्शन न्यू किंवा फ्रेश आहे. तुम्हाला याच्या आधी बघितले नसेल, नोट डाऊन करून घ्या. डिस्काउंट अलाउड टू डेटर्स, बॅड डेप्स रिटर्न ऑफ, दोन्हींची एंट्री काय होईल? डिस्काउंट अकाउंट, बॅड डेप्स अकाउंट टू डेटर्स अकाउंट 9/6. डेटरचा बॅलन्स कमी होणार आहे म्हणून डेटर्सला क्रेडिट आणि एक्सपेन्सेसला डेबिट. डेटर्स अकाउंटच्या क्रेडिटला हे आहे तुमचं डेटर्स अकाउंट, डिस्काउंट अकाउंट डेबिट, बॅड डेप्स अकाउंट डेबिट टू डेटर्स अकाउंट. डेटरच्या क्रेडिटला 7,8, 9,000, 6,000. नेक्स्ट ट्रान्झॅक्शन गुड्स रिटर्न फ्रॉम डेटर्स, काय एंट्री पास होईल? गुड्स अकाउंट डेबिट किंवा गुड्स रिटर्न अकाउंट डेबिट टू डेटर्स अकाउंट. डेटरचा बॅलन्स काय झाला? कमी झालेला आहे 3,000. डेटरच्या क्रेडिटला बाय, हे तुमचं डेटर्स अकाउंट आहे, बाय गुड्स रिटर्न अकाउंट नोट ट्रान्झॅक्शन नंबर 9 3,000. इझी 9. इथपर्यंत डाऊट नसेल माझ्यामध्ये काही. लेट्स मूव्ह अहेड. यामध्ये इथं स्टार केलेला आहे, तुमच्या लक्षात आलं. पॉईंट नंबर 6 मध्ये कॅश अकाउंट डेबिट टू सेल्स, सेल्स नाही म्हणून ब्रांच. कॅश रिसिव्ड फ्रॉम डेटर्स, कॅश डेटर्सकडून आली. कॅश अकाउंट डेबिट टू डेटर्स अकाउंट, ही तर नॉर्मल एंट्री झाली, ती पहिल्यांदा बघून घेऊ. डेटरच्या क्रेडिटला बघा डेटर अकाउंट, डेटरच्या क्रेडिटला बघा बाय कॅश ऑब्लिक बँक अकाउंट 2,40,000. पॉईंट नंबर 10. ठीक आहे, ही ते नॉर्मल एंट्री दी. ठीक आहे, कॅश अकाउंट डेबिट टू डेटर. दुसरी एक एंट्री पास करावं लागेल, कॅश अकाउंट डेबिट टू ब्रांच अकाउंट. ही एंट्री तुम्हाला लक्षात ठेवावी लागेल.
ह्या दोन्ही एंट्री एकाच ट्रान्झॅक्शनच्या आहे. ज्या पद्धतीने तुम्ही कॅश सेलची एंट्री पास केली, कॅश अकाउंट डेबिट टू ब्रांच अकाउंट, सेम पद्धतीने जे क्रेडिट सेल केला, नंतर त्या डेटरकडून पैसे वसूल झाले, कलेक्शन फ्रॉम डेटर, कॅश अकाउंट डेबिट टू ब्रांच अकाउंट, ब्रांच अकाउंटच्या क्रेडिटला बाय कॅश ऑब्लिक बँक अकाउंट, कलेक्शन फ्रॉम डेटर्स, ब्रांच डेटर्स 2,40,000. इथं बघा 10.1 म्हटलेले, 66,000 प्लस 2,40,000 आउटरला फिगर आली 3,06,000. नेक्स्ट क्रेडिट सेल डेटर्स अकाउंट डेबिट टू क्रेडिट सेल्स अकाउंट, क्रेडिट करेक्शन करून घ्या रुपीज 3,00,000. चला डेटरच्या डेबिटला चला, कारण कलेक्शन फ्रॉम डेटरवरती ब्रांचला गेलेलं आहे, त्याचा विषय संपला. डेटर्स अकाउंट डेबिट टू क्रेडिट सेल्स अकाउंट, ट्रान्झॅक्शन नंबर 11 रुपीज 3,00,000. हे फक्त तुमच्या माहितीसाठी लिहिलं आहे, नॉर्मल एंट्री आहे. पुढे चला. नेक्स्ट ट्रान्झॅक्शन इम्पॉर्टंट आहे बघा. चेक रिसिव्ड फ्रॉम हेड ऑफिस फॉर एक्सपेन्सेस. हेड ऑफिसकडून पैसे मिळाले, कशासाठी? चेक मिळाला म्हणजे पैसे मिळाले, कशासाठी? ह्या एक्सपेन्ससाठी. कोणकोणते एक्सपेन्सेस बघा, 13, 14, 15, 16. बघा, सॅलरी, रेंट, ॲडव्हर्टाइजमेंट, पेटी कॅश. पेटी कॅशच्या स्वरूपामध्ये काही पैसे मिळाले. ठीक आहे. एंट्री का होईल? ब्रांच अकाउंट डेबिट टू कॅश ऑब्लिक बँक अकाउंट. त्याच्यामध्ये कोणकोणते एक्सपेन्स येतील? सॅलरी, रेंट, ॲडव्हर्टाइजमेंट आणि पेटी कॅश. 24, 8, 10, 6. चेक करा. ब्रांच अकाउंटचे टेबल बघा, नंबर 12 ब्रांच अकाउंट डेबिट. हे तुमचं ब्रांच अकाउंट, ही त्याची डेबिट साईड. ब्रांच अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट, सॅलरी, रेंट, ॲडव्हर्टाइजमेंट, पेटी कॅश. पेटी कॅशसाठी सुद्धा काही पैसे आले जे पेटी कॅशमध्ये जमा झाले. 24, 8, 10, 6. टोटल आली 48,000. पण इथं बघा काय म्हटलं आहे, पेटी कॅश सेकंड इफेक्ट. हे पॉईंट तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. हे जे पेटी कॅशसाठी हेड ऑफिसकडून पैसे आलेले आहे, त्याची पण एक ॲडिशनल एक्स्ट्रा एंट्री पार्ट्स करायची. हे कोणती करायची ते चेक करा. पेटी कॅश अकाउंट डेबिट, इथं बघा, पेटी कॅश अकाउंट डेबिट टू कॅश ऑब्लिक बँक अकाउंट 6,000. हे एंट्री पास केल्याने तर तुमचा प्रॉब्लेम टॅली होणार नाही. पेटी कॅश अकाउंट डेबिट टू कॅश ऑब्लिक बँक अकाउंट 6,000. आणि ओपनिंग बॅलन्स दिलेलंच होतं 4,000. तुम्हाला माहिती आहे डेटरचा 30,000 आहे आणि याचा 4,000 आहे. इथं बघा, कदाचित मागाच्याकडून राहून गेलं असेल. इथं बघा ओपनिंग बॅलन्सेसमध्ये स्टॉक तर लिहिलाच आहे आपण, त्याचा लोड पण कॅन्सल केला क्रेडिट साईडला स्टॉक रिझर्व नावाने. डेटरचा 30,000 आणि 4,000 पेटी कॅशचा ओपनिंग बॅलन्स. ठीक, पुढे चला. ॲक्च्युअल पेटी कॅश एक्सपेन्सेस इनकर्ड बाय द ब्रांच 7,000. काय एंट्री पास होईल? नॉर्मल एंट्री, एक्सपेन्सेस अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. इथं लिहिली पण आहे पेटी कॅश एक्सपेन्सेस अकाउंट डेबिट टू पेटी कॅश. पेटी कॅशला क्रेडिट बसेल एक्सपेन्सेस. पेटी कॅश एक्सपेन्सेस अकाउंट डेबिट टू पेटी कॅश 7,000. पॉईंट नंबर 13 डन. पुढं ब्रांच स्टॉक ऑन 31 मार्च 2024. आपलं इयर कोणतं आहे? 2023-24. याचा अर्थ 31 मार्च 2024चा स्टॉक कोणता स्टॉक आहे? हा क्लोजिंग स्टॉक दिलेला आहे 1,32,000. ओपनिंग बॅलन्सेस कुठं लिहिले? डेबिटला. क्लोजिंग बॅलन्सेस कुठं लिहिणार? क्रेडिटला. बाय बॅलन्स कॅरीड डाऊन बाय क्लोजिंग बॅलन्सेस. स्टॉक दिलेला आहे 1,32,000. ह्या स्टॉकचा स्टॉक रिझर्व म्हणजे लोडिंग कॅन्सल करावं लागेल, प्रॉफिट कॅन्सल करावं लागेल. 1,32,000 मधला जो 25% प्रॉफिट आहे तो इलिमिनेट करावा लागेल. कोणत्या नावाने? स्टॉक रिझर्व नावाने. बघा, टू स्टॉक रिझर्व 1,32,000 इंटू 1/4 किंवा 25% 33,000. जो ओपनिंग स्टॉक आहे त्याचा स्टॉक रिझर्व कॅन्सल केला क्रेडिट साईडला, आणि जो क्लोजिंग स्टॉक आहे क्रेडिट साईडला लिहिलेला त्याचा डेबिट साईडला स्टॉक रिझर्व कॅन्सल केला. आधीच बोललेलो होतो, जो प्रॉफिट कॅन्सल करायचा आहे तो अपोजिट साईडला कॅन्सल करायचा आहे. डेबिट असेल तर क्रेडिट, क्रेडिट असेल तर डेबिट. आता आपल्याकडं क्लोजिंग बॅलन्सेसमध्ये डेटर आणि पेटी कॅशचा क्लोजिंग बॅलन्स अवेलेबल नाही आहे, तो आपण फाइंड आउट करू. या मग डेटर अकाउंटला. डेटर अकाउंटमध्ये डेटर ही असेट आहे, असेटचा जनरली डेबिट बॅलन्स असतो. बघू आपण काय. ब्रांच डेटर अकाउंट 30,000 प्लस 3,000 टोटल आहे 3,30,000. 3,30,000 क्रेडिटला लिहिले.
3,30,000 मायनस 9,000 मायनस 6,000 मायनस 3,000 मायनस 2,40,000 बॅलन्सिंग फिगर आलेली आहे. बाय बॅलन्स कॅरेट डाऊन 72,000 क्लोजिंग बॅलन्स ऑफ डेटर्स ब्रांच अकाउंटच्या क्रेडिटला लिहा. बाय बॅलन्स कॅरेट डाऊन डेटर्स 72,000. नेक्स्ट पेटी कॅश अकाउंट 6 + 4,000 10,000 मायनस 7,000 बॅलन्सिंग फिगर आलेली आहे क्रेडिट साईडला. बाय बॅलन्स कॅरेट डाऊन बॅलन्सिंग फिगर 3,000. पेटी कॅशचा बॅलन्स आपण लिहिला इथं 3,000. बाय बॅलन्स कॅरेट डाऊन क्लोजिंग बॅलन्सेस ब्रांच अकाउंटच्या क्रेडिटला तुमची क्लोजिंग बॅलन्सेस आले 132, 72,000 3,000 टोटल आली 2,07,000. आता ब्रांच अकाउंट आपल्याला क्लोज करायचं आहे. ब्रांच अकाउंट आपण कशासाठी बनवतो? ब्रांच अकाउंट इज प्रिपेअर्ड to find out profit or loss made by the branch, to find out financial performance of the branch, to find out whether required books of account maintained by the branch as per the provisions of company law, to compare the performance of one branch with the other branch, to know whether staff requirement is there in the branch, to know the staff cost at the branch. असे जे वेगवेगळे ऑब्जेक्टिव्ह आहे त्यासाठी ब्रांच अकाउंट मेंटेन केलं जातं. तर ब्रांच अकाउंट आपल्याला क्लोज करायचं आहे. त्याच्यातून आपल्याला ब्रांचचा प्रॉफिट किंवा लॉस फाइंड आउट होईल. आता ब्रांचचा डेबिट बॅलन्स पण येऊ शकतो, क्रेडिट बॅलन्स पण येऊ शकतो. या ठिकाणी क्रेडिट साईड हायर दिसते 30, 1,05,000 36,000 3,06,000 प्लस 2,07,000 टोटल आली 6,84,000. 6,84,000 मधून डेबिटचे आयटम मायनस केले. 6,84,000 मायनस 1,54,000 4,20,000 मायनस 9,000 मायनस 48,000 मायनस 38,000 तुमची बॅलन्सिंग फिगर डेबिट साईडला आलेली आहे. तो तुमचा प्रॉफिट आहे, म्हणून तो जनरल प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ट्रान्सफर करायचा. टू जनरल प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बॅलन्सिंग फिगर ₹20,000. प्रॉब्लेम इज ओव्हर. बिझनेस अकाउंटिंग FY BCom 12 marks. TY BCom Advanced Accounting 20 marks. ठीक. या टॉपिकमध्ये जो प्रॉब्लेम आपण बघितला त्यामध्ये 2-3 पॉईंट महत्त्वाचे. कॅश सेल्स एंट्री पास होईल. कॅश अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट आपल्याकडे नाही आहे, म्हणून कॅश अकाउंट डेबिट टू ब्रांच अकाउंट. सिमिलर लेवलची एंट्री इथं 10 नंबरला पण आहे. कॅश रिसिव्ड फ्रॉम डेटर, कॅश कलेक्शन फ्रॉम डेटर, कॅश अकाउंट डेबिट टू ब्रांच अकाउंट. ही झाली ॲडिशनल एंट्री. आणि नॉर्मल एंट्री तर माहिती आहे, कॅश डेटर्स कडून आली, कॅश अकाउंट डेबिट टू डेटर्स. ही लक्षात ठेवायची आहे या दोन्ही एंट्र्या. त्यानंतर पेटी कॅशचा जो पॉईंट आहे ह्या ठिकाणी बघा 12 नंबरला चेक रिसिव्ड फ्रॉम डेटर्स हेड ऑफिस आहे. तो चेक कशासाठी मिळाला आहे? ह्या गोष्टींसाठी मिळाला आहे, ह्या 4 गोष्टींसाठी. ठीक. या 4 गोष्टींची एंट्री पास होती. ब्रांच अकाउंट डेबिट टू कॅश और बँक, सॅलरी, रेंट, ॲडव्हर्टाइजमेंट, पेटी कॅश. हा झाला पहिला मुद्दा. आणि दुसरा मुद्दा काय? हे जे चेक आलेलं आहे पेटी कॅशच्या पोटी त्याची एंट्री का होईल? एक ॲडिशनल पेटी कॅश अकाउंट डेबिट टू कॅश और बँक अकाउंट. ही एंट्री लक्षात ठेवायची आहे. अदरवाईज याचा जर इफेक्ट द्यायचा राहून गेला दुसरा हा जो एंट्रीचा, तर तुमचा प्रॉब्लेम टॅली होणार नाही. ब्रांच अकाउंटचा एक ओव्हरव्ह्यू मी तुम्हाला परत एकदा देतो. ब्रांच अकाउंटच्या डेबिटला ओपनिंग बॅलन्स, क्रेडिटला क्लोजिंग बॅलन्स. डेबिटला गुड्स सेंड टू ब्रांच, त्याचा लोड किंवा प्रॉफिट कॅन्सलेशन क्रेडिटला. गुड्स रिटर्न बाय ब्रांच क्रेडिटला, त्याचा लोड कॅन्सलेशन डेबिटला. ओपनिंग स्टॉक जो आहे त्याचा स्टॉक रिझर्व प्रॉफिट कॅन्सलेशन क्रेडिटला, जो क्लोजिंग स्टॉक आहे त्याचं प्रॉफिट कॅन्सलेशन डेबिटला. क्लोज करा, तुम्हाला प्रॉफिट मिळेल. डेटर अकाउंट क्लोज केलं, डेटरचं क्लोजिंग बॅलन्स मिळेल. पेटी कॅश अकाउंट क्लोज केलं, पेटी कॅशचा क्लोजिंग बॅलन्स मिळेल. प्रॉफिट कसा कॅल्क्युलेट केला जातो किंवा लोड कसा कॅल्क्युलेट केला जातो? सेलिंग प्राइस किंवा इनव्हॉइस प्राइस इक्वल टू कॉस्ट प्लस प्रॉफिट. प्रॉफिट डिवायडेड बाय सेलिंग प्राइस तुम्हाला मिळेल तुमचा प्रॉफिटचा एलिमेंट, त्याला आपण टेक्निकली म्हणतो लोडिंग. तर अशा पद्धतीने आपण डेटर सिस्टीमचा जो एक प्रॉब्लेम आहे तो आपण बघितलेला आहे.
जस्ट अ मोमेंट. जर तुम्हाला लेक्चर आवडलं असेल तर लाईक करा, कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. काही इम्प्रूव्हमेंट तुम्हाला पाहिजे असेल, एखाद्या टॉपिकमध्ये तुम्हाला अडचण असेल तर त्या टॉपिकच्या व्हिडिओ संदर्भात मला कमेंट करा. यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. प्रॉब्लेमचा स्क्रीनशॉट तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण ब्रांच अकाउंटिंग हा जो टॉपिक आहे FY BCom NAP 2024 सेमिस्टर 2साठी ॲप्लिकेबल राहील आणि TY BCom सेमिस्टर 6साठी ॲडव्हान्स अकाउंटिंगला ॲप्लिकेबल राहील. बिझनेस अकाउंटिंग हा जो पेपर आहे FY BCom त्याच्यासाठी त्याचं वेटेज आहे 12 मार्क्सचं आणि ॲडव्हान्स अकाउंटिंग TY BComसाठी त्याचं वेटेज आहे 20 मार्क्सचं. तर ही पण गोष्ट लक्षात घ्यायची. ज्यावेळी तुम्ही व्हिडिओ बघताय त्यावेळी इयरफोनचा वापर करा आणि जी व्हिडिओ क्वालिटी आहे ती 720 पिक्सल किंवा त्यावरती ठेवा. ठीक आहे. प्लीज यूज इयरफोन while watching the video for better audio quality and keep the video quality in setting tab at 720 pixel and above. Please like, share and subscribe to the channel and press bell icon and share the video to maximum people. So in this lecture we have completed the topic branch account data system problem number 1 applicable to FY BCom and TY BCom semester 6. Weightage of the topic is in business accounting is 12 marks and for the advanced accounting TY BCom is weightage is 20 marks. Thank you very much. Bye bye. Take care. Have a nice day.